नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. ईश्वरी आता वैतागलेली असते आणि म्हणते की काही कौतुकच नाही आहे बायकोचं. ओ, तुम्हाला माहिती आहे का, मी इतकं सगळं केलं आहे ना, म्हणूनच तुम्ही आज या राऊंडमध्ये जिंकलाय. माझे जे काही फॅन फॉलोवर्स झालेत ना, ते काही उगाचच झालेले नाही आहेत. मी जे काही केलं आहे त्यामुळेच घडलं हे सगळं. मी वेळेवर मशीन रिपेअर केली ना, ते सगळ्या लोकांनी पाहिलं असणार आणि त्यामुळे सगळे माझे फॅन फॉलोवर्स झालेत आणि माझ्यामुळे तुम्ही जिंकलात असंच ते म्हणत आहेत. समजलं ना? त्यामुळे उगीचच तुम्ही ज्या गोष्टीचं क्रेडिट आहे त्या गोष्टीचं क्रेडिट त्याला द्यायला शिका. तेव्हा तो म्हणतो की हो ना, झालं ना, मग आता किती वेळा तेच. म्हणजे मी तुला मगाशी बोललो की मी सिंदोर, तू मला मशीन रिपेअर करून दिली त्यामुळे झालं, आणि मग आता किती वेळ तेच बोलत बसणार आहेस सांग. त्याचबरोबर तू जर मशीन रिपेअर केलीच, पण मी जर त्याच्यावर काही करू शकलो नसतो तर मग काय केलं असतंस, कळलं ना? त्यामुळे हे सगळं क्रेडिट काही तुझ्या एकटीचं नाही आहे. मी पण काहीतरी मेहनत केली त्यामुळे घडलं. ईश्वरी म्हणते की ओ, तुम्ही हे सगळं मुद्दामच बोलताय. मला माहिती आहे तुम्हाला ना सवयच नाही आहे कोणाला तरी क्रेडिट देण्याची. आणि हो, जर मी तुम्हाला ऐनवेळेला ते सुचवलं नसतं, मी तिथे मनातल्या मनात काहीतरी बोलले ना, त्यामुळे ते घडलं. त्याला काहीतरी बोलतात बघा. मी समोरून इथे बोलले आणि तिथे तुम्हाला क्लिक झालं आणि म्हणून तुम्ही तो राऊंड जिंकला, समजलं ना? नाहीतर ते चिंध्या अशाच हातात घेऊन बसलेलात नुसते चिंध्या हातात घेऊन कात्रीने कर कापत निघालात ना, ते माझ्यामुळेच. काय ते मी इथे बोलले आणि तुम्हाला तिथे ऐकू गेलं, त्याला काय बोलतात ते? अर्णव म्हणतो की टेलिपॅथी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तर असतेच ते टेलिपॅथी, होमिओपॅथी, काय ते, पण त्याच्यामुळेच झालं ना सगळं. म्हणूनच तर इतकं सगळं घडलं आणि माझे फॅन फॉलोवर्स पण वाढलेत. बघा मी किती फेमस झाली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की तुम्हाला ना अगदी जेलेस झाल्यासारखं वाटतंय. मी फेमस झाली आहे म्हणूनच ना. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, झाली आहेस तू फेमस, पण तू इतकी काही फेमस नाही आहेस. म्हणजे माझ्यापेक्षा तरी तू काही फेमस नाही आहेस, समजलं ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो राहू द्या, काय कौतुक असणार आहे तुम्हाला. मी फेमस आहे म्हटल्यावरती मग आणखीनच तुमचा चेहरा पडला. जाऊ दे, काय बोलणार आता. तेव्हा मग अर्णव हात जोडतो आणि म्हणतो की ओके बाई, ठीक आहे, हात जोडतो. तूच हे जे सगळं काही केलं आहेस ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. तू माझी मशीन रिपेअर केली त्यामुळे सगळं काही घडलं. ओके, तुझ्यामुळे घडलं आहे, ठीक आहे बाबा, बस झालं आता, असं म्हणून तिला अगदी बळजबरीचा रामराम ठोकत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की ओ, तुमचं हे जबरदस्तीचं क्रेडिट नको आहे मला, समजलं ना? आणि तसंही झालंच आहे माझ्यामुळे. जाऊ दे, तुम्हाला तसंही काय समजणार आहे, असं ती वैतागत बोलत असते. त्यानंतर ती अर्णवच्या अंगावर टॉवेल फेकते आणि म्हणते की पुसा आधी ते केस सगळे लवकर, नाहीतर शिंकत बसाल. अर्णव तिला विचारतो की कसं शिंकणार. तेव्हा ती म्हणते की एकदाच दाखवणार, सारखं नाही. आता अर्णव घालात हसतो. नंतर देवसरे म्हणतात की मॅम, मी निघू का, म्हणजे मी निघू, मला उशीर होतो आहे. तेव्हा लगेचच ती म्हणते की हे बघा देवसरे, माझं बोलणं अजूनही कंप्लीट झालेलं नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायच्या आहेत, परंतु तुम्हाला त्या जमलेल्या नाही आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, उद्याच्या राऊंडमध्ये काहीतरी तुम्हाला करावंच लागेल. आणि जर तुम्हाला उद्याच्या राऊंडमध्ये काही जमलं नाही तर, असं म्हणून ती म्हणते की काहीही करून तुम्हाला हे साध्य करून दाखवावंच लागेल देवसरे. काही करून ती सात्विक फॅशन पुढे गेली नाही पाहिजे, समजलं ना? नाहीतर. तेव्हा मग आता ती बंदूक बाहेर काढते आणि त्याला म्हणते की हे बघ, जर काही तुला जमलं नाही ना, मग बघ मी काय करू शकते ते. मी कुठल्याही लेवलला जाऊन काहीही करू शकते देवसरे, समजलं? त्यामुळे लक्षात ठेवायचं, सौदामिनी देशमुख काय करू शकते ते. आतापर्यंत सगळं काही पूर्ण करून दिलं आहे, मी सगळं पुरवून दिलं आहे, पण आता मात्र जमणार नाही, समजलं ना? जे काही करायचं आहे ते मला जमलं पाहिजे. आणि मेन म्हणजे एक की उद्याच्या स्पर्धेमध्ये काय होणार आहे ते सगळ्यांच्या अगोदर माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मगच मी पुढे करेन की काय करायचं ते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मॅम, मी करतो, प्रयत्न करतो, म्हणजे माझ्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न करतो, मी करूनच दाखवतो, असं घाबरून तो तिथून बोलून निघून जातो. आणि उद्याच्या स्पर्धेमध्ये काही झालं तरीही मला जिंकायचं आहे आणि अर्णवला हरवायचं आहे, हाच विचार तिच्या डोक्यात सतत सुरू असतो. ईश्वरीचं मात्र आपलं तेच गाणं सुरू आहे. ती गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि म्हणते की हे गणू बाप्पा, बघितलंस ना, इतकं सगळ्यांसाठी करायचं आणि तरीही त्याचं कोणाला काहीच नाही आहे. म्हणजे इतकं मी सगळं विचार करते सगळ्यांसाठी, परंतु तरीही सरांना मात्र त्याचं काहीच पडलेलं नाही आहे. त्यांना आपलं मात्र तेच करायचं आहे. म्हणजे इतकं सगळं मी केलं आणि या सगळ्या प्रकरणामुळे अख्ख्या जगाला पण दिसलं की मी किती सरांच्या मागे उभी आहे. परंतु जाऊ दे ना, त्यात कोण क्रेडिट देतं आहे, म्हणजे आपल्या माणसांना कोण विचारतं आहे. जाऊ दे, ज्याच्याजवळ असते ना त्याला किंमतच नसते, ते म्हणतात ना, ते अगदी खरं. जाऊ दे, मी तुझ्यासमोर हात जोडते, आता तू तरी मला क्रेडिट दे रे बाबा.
तू तरी माझं कौतुक कर की मी हे सगळं केलं आहे ते चांगलं केलं आहे म्हणून. आणि नाहीतर काय बाकीच्यांना काय इतकं सुचतच नाही बोलायचं, असं ईश्वरी आता म्हणते. आणि अर्णव गालातल्या गालामध्ये हसत असतो. तेवढ्यात अर्णव ईश्वरीजवळ येतो. ईश्वरी गणूपप्पाजवळ हात जोडून त्याचीच तक्रार करत बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर 1 मिनिट. तेव्हा ती विचारते की काय आता. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, आय नो जे सगळं काही घडलं आहे ना ते तुझ्यामुळे घडलं आहे. तू जर नसतीस ना तर हा राऊंड मी क्लिअर करू शकलोच नसतो. त्यामुळे मिस इंदौर हे जे काही कौतुक आहे ना ते फक्त आणि फक्त तुझं आहे. त्यामुळे तुला जे काही वाटतं आहे ना ते खूप चुकीचं आहे. मी असं म्हणतच नाही की तुझं कौतुक नाही आहे. आता मी तुला सांगतो की मिस इंदौर, तू जर माझ्या मागे खंबीरपणे उभी राहू शकली नसतीस ना तर मी काहीच करू शकलो नसतो. हेही तितकंच खरं आहे. तू वेळेवर मशीन रिपेअर करून दिलं ना म्हणूनच हे सगळं घडलं. आणि थँक्यू फॉर बिंग विथ मी. माझ्या प्रत्येक बाबतीत तू माझ्या अगदी परफेक्ट पाठीशी असते आणि म्हणूनच मी जिंकू शकतो. ईश्वरी म्हणते की काय म्हणालात, पुन्हा म्हणा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, तू ऐकलंस ते खरं आहे. माझ्या प्रत्येक बाबतीत तू खंबीरपणे उभी असते आणि त्याचमुळे मी जिंकू शकलो. आजही तुझ्या मनाचा आवाज माझ्यापर्यंत बरोबर पोचला आणि मी बरोबर ओळखलं काय ओळखायचं होतं ते. आणि मी म्हणूनच तुला सांगतो की हे जे काही घडतं आहे ना ते तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही प्रयत्नांमुळे घडतं आहे. त्यामुळे मिस इंदौर, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे हे सगळं घडू शकलं. ओके, माझ्यासाठी तू खूप इम्पॉर्टंट आहेस. तू जर नसतीस तर मी अशा प्रकारे काहीही करून साध्य करू शकलो नसतो. आता ईश्वरीला हे ऐकून खूप बरं वाटतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं असंच बोलताय की. तेव्हा अर्णव बोलतो की नो मिस इंदौर, हे सगळं मी अगदी मनापासून बोलतो आहे आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, झालं, समजलं आता मला. बरं ठीक आहे, ते सगळं राहू द्या, क्रेडिट वगैरे. मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला कोणत्या मुलींचे वगैरे मेसेज येतात ते मला जरा दाखवा. म्हणजे तुम्ही म्हणत होतात ना की लाखो मुलींचे हार्ट ब्रेक झालेत, तुम्हाला अजूनही मेसेजेस येतात, ते कुठे येतात ना मला जरा बघायचं येतं. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदौर, तू काय वेडीबिडी आहेस का. असे कोणाला पर्सनल मेसेजेस वगैरे असं काही पर्सनल दाखवायचं नसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की का त्यात काय आहे इतकं, दाखवा ना मला. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर, मी काही तुला दाखवणार वगैरे नाही आहे, राहू दे ते सगळं, आता मला माझं काम करू दे. ईश्वरी म्हणते की आले मोठे फॅन फॉलोअर्स वगैरे असलेले. तेव्हा अर्णव त्याच्या कामासाठी म्हणून निघून जातो आणि ईश्वरी पुन्हा गणूबाप्पाकडे वळते आणि म्हणते की गणूबाप्पा, आता जे काही सर बोलले ना त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आणि ठीक आहे, जो भी है एकदम बढिया आहे, असं म्हणून आता ईश्वरी गालातच हसते आणि अर्णवने तिचं भरभरून कौतुक केल्यामुळे तिला त्याचाही तेवढाच आनंद झालेला असतो. ती गालातल्या गालात आता हसायला लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण जमलेले असतात. शिर्के पुढचे डिटेल्स असतात फायनल राऊंडचे ते घेऊन येतात आणि म्हणतात की आता फायनल राऊंड आहे, त्यामध्ये एक गोष्ट आहे, आत्तापर्यंत प्रत्येक जोडीदार एक वेळा काम करत होता, परंतु आता प्रत्येक जोडीदाराचं ड्युअल वर्क मोजलं जाणार आहे. म्हणजे त्यांचं या राऊंडमधली केमिस्ट्री काय आहे, ते दोघंजणं एकत्रितपणे कसं काम करू शकतात, हे सगळं या राऊंडमध्ये पाहिलं जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एकाने आर्ट अँड फ्युजन अशी ही कला असणार आहे. म्हणजे एकाने एखादा आर्ट करून दाखवला तर त्याच्याच रिलेटेड दुसरं काहीतरी फॅशन दुसऱ्याने करून दाखवायची आहे. मग एखादा कला किंवा आर्ट हे सगळं करून दाखवायचे. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आर्ट म्हणजे मी एखादा काहीतरी पदार्थ छान असा बनवू शकते, म्हणजे काहीही चाट वगैरे असं जर मी छान बनवलं तर ते खूपच भारी ठरेल ना. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, तू ते बनवशील, मग त्याच्या रिलेटेड फॅशन काय करणार आहे मी. ईश्वरीला म्हणते की सर ती पण एक कलाच आहे. तेव्हा मग लगेच शिर्के म्हणतात की हो मॅम, एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे तुम्ही ठरवाल की तुम्हाला काय करायचं आहे, परंतु त्याचबरोबर सरांनाही काहीतरी करता आलं पाहिजे, त्याच रिलेटेड फॅशन सादर करता आली पाहिजे, इतकं कठीण नाही आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, असं काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी युनिक, म्हणजे बनवणार तर प्रत्येक लोक असतील. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या राऊंडला जे काही तू केलं आहेस ते तुला करता येणार नाही आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, म्हणजे ना माझ्या डोक्यामध्येही काही आयडिया येतात, आपण एक काम करूया, एक गोष्टींचा विचार करूया. तेव्हा मग आता लगेचच अर्णवला मामा म्हणतो की हे बघ अर्णव, अरे खाणं पिणं बनवणं हे पण एक प्रकारची कलाच आहे बरं, ती कला ही सगळ्यांना अवगत असली पाहिजे. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ते अगदी बरोबर आहे, ईश्वरीला कसं काय बनवायचं ते सगळं कला आहे. ईश्वरी म्हणते की मग मला असं वाटतं की आता काय केलं पाहिजे, जर आपण बनवू शकत नाही
तर मग आणखी काहीतरी असं वाटतंय की मी जर काही इथे बनवेन ना तर सर त्या प्रकारचं काहीतरी तिथे फॅशन राऊंडमध्ये सादर करू शकतील. मग नेमकं करायचं तरी काय? तेव्हा अंजली म्हणते की हे बघ, मला असं वाटतंय की तेवढ्यातच तिथे नम्रता म्हणते की इशू, मी एक छान रांगोळी काढू का गं? म्हणजे रांगोळी काढली तरीही छानच वाटेल ना तिकडे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे ताई तू रांगोळीचं बोलतेस ना ते अगदी परफेक्ट बोलतेस. रांगोळी तर खूपच छान काढतेस तू. तुम्हाला माहिती आहे का, ताई खूप खूप छान रांगोळ्या काढायची पहिले. म्हणजे तिला तेव्हा ती दिवाळीत वगैरे रांगोळी काढायची ना, स्पर्धेसाठी जायची, तर तिला पहिला अवॉर्ड म्हणजे पहिलंच बक्षीस हे फिक्स असायचं. तिचा रांगोळीवरचा हात खूपच छान आहे. मला काय वाटतं की ताई तू रांगोळीच काढ. पण त्याचबरोबर मग आकाश काय करेल हा पण प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की हो, मी काय करू तोही प्रश्न आहेच. त्यानंतर ईश्वरीच्या डोक्यात येत असतं की हो, म्हणजे ताईला रांगोळी चालेल, पण मी काय करू शकते? मला असं वाटतं आहे की मी ना डान्स वगैरे करू शकते. हो बरोबर, डान्स करता येतो मला तसं. लगेच तिला नमू पण म्हणते की हो इशू, अगं तुलाही डान्स करता येतो. तू पहिले खूप छान डान्स करायची. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, ते पहिले करायची ना शाळेमध्ये असताना. म्हणजे आता सवय वगैरे सुटली माझी, त्यामुळे काही समजत नाही आहे की काय करायचं. तेव्हा आता कुठला डान्स प्रकार करायचा? अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस इंदौर, तू एक प्रकारची कला करशील सादर, पण माझं काय? त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काय सादर करू शकाल? म्हणजे वेगळं फ्युजन काय असू शकतं? आता सगळ्यांचे डोके मात्र फिरलेले असते. काय करायचं काय नाही कोणाला काही सुचत नसतं. सगळेजण आपापल्या टेन्शनमध्ये असतात. तर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणांनाही काहीतरी भन्नाट असं सुचत असतं. पण त्याच वेळेला लगेच आता दोघांचेही वाद सुरू होतात. तेव्हा मामा म्हणतो की हे बघा, तुम्ही दोघंजणही ना उगाचच वाद घालत बसू नका बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना, बघा अर्णव सरांना वाद घालण्याशिवाय काही सुचतच नाही. मी काहीतरी त्यांना सुचवते, महत्त्वाचं सांगते पण नाही. त्यांना असं वाटतं की सगळी कामं ना खूप सोपी असतात. अर्णव सर, एखादी पदार्थ बनवणं किंवा डिश बनवणं हे तितकं सोपं नाही आहे तुम्हाला जितकं वाटतंय तितकं. समजलं ना? त्याच्यासाठी ही खूप मेहनत करावी लागते. तुम्ही उगाचच काय ते आपलं उभं राहून प्रेझेंटेशन दिलं म्हणून चालत नसतं. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघून हसत असतो. मामा म्हणतो की चला चला, तुमची भांडण व्हायला सुरुवात झाली आहे बरं. आता जर दोघंजणं थांबला नाहीत ना तर तिकडे बाजूला तुम्हा दोघांना उभं करेन आणि उठाबशा काढायला लावेला कान पकडून. नाहीतर शांत बसा, आता तुमची बडबड बंद करा. असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघून हसायला लागतात. मामा म्हणतो की आता बडबड बंद करायची आणि काहीतरी उत्तम असं सुचलं पाहिजे, असं करायचं. समजलं? आपण एक टीमने काम करत आहोत ना, मग आपण एका टीमनेच विचार करायचा आहे. चला सगळेजणं पुन्हा विचार करायला लागा. असं मामा म्हटल्याबरोबर अंजली आणि बाकीचे सगळे पुन्हा त्या विचारायला लागतात की काय करायचं आहे. त्याचबरोबर इथे आता आजी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी आता एक काम करा, तुमचे ना जरा डोकं शांत ठेवा आणि मी काय म्हणते ना ते जरा नीट ऐका. आता प्रत्येकाने चला, तुम्ही दुसरा राऊंड जिंकले आहात दोघंही, म्हणून मी छान स्वयंपाकाचा बेत केला आहे की नाही. चला मग सगळेजणांनी अगदी डोकं शांत करा आणि जेवायला चला. म्हणजे कसं आहे ना, सगळेजणं शांत डोक्याने जेवू शकतील. चला लवकर चला सगळेजणं. तेव्हा आजीने सगळ्यांना आवाज दिल्याबरोबर कोणीहीच उठत नसतं. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी आणि आकाश जरा इथे विचार करत बसतो, तुम्ही बाकीचे सगळेजणं जावा जेवण्यासाठी, असं म्हणून तो सगळ्यांना जायला सांगत असतो. तेव्हा मग सगळ्यांना आजी म्हणते की नाही असं काही नाही. तेवढ्यातच शिर्के म्हणतात की मग प्रत्येकाला आता प्रत्येकाचा टास्क सुचला पाहिजे ना. तेव्हा मग अंजलीच्या डोक्यात आयडिया येते. अंजली म्हणते की ईश्वरी तू डान्स करू शकतेस ना. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे मी खूप वेळापूर्वी केला होता, आता काही जमेल असं नाही वाटत. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की बरं ठीक आहे, बघ हा प्रकार बघ डान्सचा कसा वाटतो ते, म्हणजे ना खरंच खूप भारी वाटेल हे सगळं. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की हो ईश्वरी, तू तिकडे डान्स करशील आणि अर्णव त्याच्याच रिलेटेड काहीतरी कला दुसरीकडे सादर करेल. म्हणजे कसं एकदम भारी कॉम्बिनेशन वाटेल तुमचं, डान्स आणि फॅशन दोघंजणही. तेव्हा आता आजी हसायला लागते. ज्या प्रकारे मामा ॲक्टिंग करून दाखवत असतो सगळ्यांना हसायला येत असतं. ईश्वरी म्हणते की ओ हे बघा, असा डान्स करू शकते मी. तेव्हा मग अर्णव ती व्हिडिओ बघत असतो आणि म्हणतो की मिस इंदौर एक मिनिट बघू मला. तेव्हा मग ईश्वरी तिला तो डान्सचा प्रकार त्यांना दाखवत असते आणि अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा मग आता सगळेजणं त्याच प्रकारावरून बोलत असतात. नंतर नम्रता विचार करत असते की काय करू मी. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं हे सगळं तू करू शकणार आहेस असं वाटतंय तुला, म्हणजे तू आता हे सगळं करू शकतेस. तेव्हा ईश्वरी मनातून विचार करत असते की नाही, म्हणजे जे मी ठरवलं आहे ते मी करू तर शकतेच. मामा म्हणतो की हो, आता ना काही सुचेनासं झालं आहे, पोटात कावळे ओरडायला लागलेत, काय करायचं काय नाही ते सुचतच नाही आहे.
आता अंजली म्हणते की ईश्वरी हे बघ, तू कथकली किंवा कुचिपुडी असा काहीतरी प्रकार घेतलास तर तो थोडा युनिक ठरेल आणि चिंटू त्यावरच काहीतरी फॅशन सादर करेल, म्हणजे त्याच्या रिलेटेड कॉस्ट्युम्स वगैरे असं काहीतरी. तेव्हा आता लगेचच सगळेजणं कन्फ्यूज झालेले असतात की कोणी काय करायचं. ईश्वरीचं मात्र पक्कं झालेलं असतं की तिने डान्स करायचा आहे. तेव्हा सगळेजण आता बोलत असतात की मी काय करू. अंजली पण ईश्वरीला सजेस्ट करते, तर नम्रताला विचार असतो की तिने काय करायचं. आता आजी म्हणते की हे बघा, मला कळतं आहे तुम्ही सगळेजण खूप कन्फ्यूज आहात, सगळेजण कामाचं बोलताय, पण ठीक आहे, चला आता सगळेजण जेवायला उठा. तेव्हा अर्णव उठत नसतो. आजी म्हणते की चल चिंटू, तू पण चलायचं आहे, सगळ्यांनी सोबत बसायचं आहे, तुम्ही जिंकलायत त्याचं सेलिब्रेशन आहे असं समजा हवं तर. चला लवकर उठा सगळ्यांनी. आकाश, नम्रता चला लवकर असं म्हणून आजी सगळ्यांना घेऊन जाते. नंतर मग राकेश जेलमध्ये बसलेला असतो आणि त्याला सतत एकच गोष्ट त्रास देत असते, ईश्वरी आणि अर्णव जिंकले आहेत. तो मनातच विचार करतो की तुला काय वाटलं रे चिंटूकल्या, माझ्या इंदोरी जिलेबीला तू कायमचं घेऊन गेलास, म्हणजे तुझा माझ्या मागचा पिच्छा जो आहे तो सुटला का? नाही, अजिबात नाही. तू माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्यापासून लांब करून जे काही काम केलेस ना, त्यामुळे ना मी तुला कधीच सोडणार नाही, हे लक्षात ठेव. तुला वाटत असेल की हा राकेशला तू जेलमध्ये पाठवलं म्हणजे तू सुटलास, पण नाही, ह्या राकेशपासून पिच्छा सोडवणं इतकंही सोपं नाही आहे, हे आता तुझ्या लक्षात येईल. राकेश काय काय करू शकतो, कुठल्या लेवलला जाऊन कसं वागू शकतो हे तुला माहिती नाही आहे. त्यामुळे मी आता जे जे काही करणार आहे ना, त्या सगळ्या गोष्टी समजतील तुला. आता इंदोरी जिलेबीला तू माझं होऊ दिलं नाही ना, तर कोणाचीच तिला मी होऊ देणार नाही आणि तुलाही उडवून टाकणार आहे. आता जेव्हा तुम्ही दोघंजणही असाल तेव्हा मात्र बेसावध होऊन तुमच्या दोघांचाही घात कसा होणार आहे ना, तेच बघा. हा राकेश आता बाहेर येऊन तुम्हाला अजिबात शांत जगू देणार नाही. आणि तसंही काहीही झालं तरीही तुझ्या शोकसभेला मात्र हार घेऊन रडत रडत नक्की उभं राही ना मी, चिंटू माझं चिंटू असं म्हणून तो आता तिथे रडून दाखवत असतो. तेवढ्यातच आता पोलिसांचा राऊंड सुरू झालेला असतो. राकेशने हातात बॉम्ब धरलेला असतो आणि तो गालातल्या गालात हसत अर्णवची अंत्ययात्रा आता समोर बघत असतो. तेव्हा त्याच वेळेला जे इन्स्पेक्टर साहेब येतात ते सगळ्या सेल्समध्ये राऊंड मारत असतात आणि राकेश इथे जोरजोरात अर्णवची जे मृत्यू आहे तो समोर बघून हसत असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे येतात आणि राकेशला मागूनच आवाज देतात की ए काय चाललं रे, इथे कसला आवाज सुरू आहे. राकेश मात्र गालातल्या गालात आता हसत असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ए काय इथे आवाज कसला आहे आणि असा का बसलायस तू. तेव्हा मग पटकन तो चादरीच्या मागे तो बॉम्ब लपवतो आणि म्हणतो की साहेब काय करू. तो पूर्ण आता घाबरलेला असतो. जर ऐकलं तर माझी वाट लागली हे त्याला माहीत असतं. तो बोलून दाखवतो की काय करणार, आई गं मला खूप त्रास व्हायला लागला आहे साहेब, म्हणजे ना असंच गळल्यासारखं झालं आहे अंग, पूर्ण दुखतं आहे माझं अंग. तेव्हा मग ते साहेब म्हणतात की अरे बाबा, मग जर अंग दुखत असेल तर इथे बसून कशाला राहिला आहेस, चल ना आवर तुझं लवकर आणि पड ना, बसण्याची काय गरज आहे तुला. तेव्हा तो म्हणतो की साहेब सकाळपासून पडून आहे, त्रास व्हायला लागला आहे, अगदी ना थंडी वाजून आल्यासारखी आली आहे, ताप आला आहे सर मला, त्यामुळे मला त्रास होतो आहे, खूप गारगार लागल्यासारखं होतं आहे, थंडी वाजली आहे मला. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चल ना तुझी नाटकं आता बंद करायची आणि गपचूप झोपायचं, समजलं ना. जर इतकाच त्रास होत असेल तर गपचूप झोप ना खाली, कशाला लावलीत ती नाटकं. तेव्हा मग लगेच साहेब आतमध्ये येतात आणि म्हणतात की हे बघ, तुझी ही जी काही सगळी नाटकं आहेत ना ती मी अगदी बरोबर ओळखतो, त्यामुळे गपचूप बसून पडून राहायचं, जास्त ओव्हर ॲक्टिंग करायला जायचं नाही, समजलं ना. असं म्हणून साहेब आता त्याला ओरडत असतात. राकेश आता अगदी हुडहुडी भरल्यासारखी, थंडी भरल्यासारखी करत असतो आणि त्याला त्रास होत असल्यासारखा दाखवतो. नंतर इन्स्पेक्टर साहेब गेल्यावर तो पुन्हा एकटक त्या बॉम्बकडे बघायला लागतो आणि अर्णवच्याच बर्बादीचा विचार डोक्यामध्ये असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी दिशेने तिच्या रूमच्या चाललेली असते. नम्रता आवाज देते आणि म्हणते की इशू 1 मिनिट. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां नमुताई बोल ना, काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की कशासाठी बोलवले गं नमुताई, काय झालं आहे. तेव्हा नमू म्हणते की ईश्वरी मला असं वाटतं की तू ना डान्सच करावा, म्हणजे जी काही आपली फायनल कॉम्पिटिशन असेल ना त्यामध्ये तू डान्सच केलास ना तर ते अगदी उत्तम होईल असं मला वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो म्हणजे मलाही तसंच वाटतं आहे ताई, पण ना अगं कॉन्फिडन्स गेल्यासारखं वाटत आहे, हे सगळं इतकं कसं करू शकते ना हे समजत नाही आहे मला, म्हणजे मला जमेल की नाही यावरच शंका येते. इतक्या वर्षानंतर हा डान्स हा प्रकार मी कधी केला नाही, म्हणजे हो ना आपण करायचो लहानपणी, पण शाळेत लहानपणी जसं जसा अभ्यास वाढत गेला तसं तसा हा डान्स वगैरे मी करायचं विसरूनच गेले, त्यामुळे मला जरा भीती वाटते की मला हे सगळं नव्याने जमेल का.
तेव्हा मग नम्रता तिला एक प्रकारचं ऊर्जा देत असते आणि म्हणते की नको काळजी करूस इशू, तुला जमेल, म्हणजे तू हे करू शकते, असं ती तिला इन्स्पायर करत असते. आणि तेवढ्यातच वल्लरी तिथून येते आणि त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. वल्लरी मनातच म्हणते की काय ही मूर्ख नम्रता आहे, म्हणजे ना हिच्यासारखी मूर्ख ना मी कुठे पाहिलीच नाही. खरंच आता या ईश्वरीला हे सगळं बोलण्याची काय गरज होती हिला, खरंच ही मूर्ख आहे ना इतकी की जाऊ दे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो नमुताई थँक्यू, मी पण ट्राय करते, बघते की मला हे सगळं जमतंय की नाही. असं म्हणून आता ईश्वरी वर निघून जाते. नम्रता गालातच हसत असते. तेव्हा आता वल्लरी नम्रताला असं करून बोलवते, शुकशुक करून, आणि मग ती म्हणते की आई तुम्ही कधी आलात. तेव्हा ती तिला हळू बोलायला सांगते आणि बाहेर घेऊन जाते. म्हणते की जरा थांब, काही बोलू नकोस. आता ती तिला हाताला धरून बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की नम्रता अगं तुझ्या इतकी मूर्ख मुलगी ना मी कुठेही पाहिली नाही, तुझं काय चाललं आहे, तुझं तुला तरी कळतंय का. तेव्हा नम्रता म्हणते की आता काय झालं, माझं काय चुकलं आहे परत. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं मूर्ख मुली, मगाशी त्या ईश्वरीला कशाला मोठं कौतुक दाखवत होतीस की तू हे करू शकते, तुला हे जमू शकतं, तुला का कळत नाही आहे. अगं तू हे सगळं करशील तर तुझ्या बाबतीत काय घडू शकते तुला कळतं आहे, तिला इन्स्पायर करण्याची काय गरज होती तुला. तेव्हा मग आता ती म्हणते की तसं नाही आई, म्हणजे कसं आहे ना मी तिला हे सगळं करत होते, मुद्दाम दाखवण्यासाठी करत होते, पण कसं आहे ना तिचं कौतुक करून मी उलट तिचं खच्चीकरण करत होते एक प्रकारे. म्हणजे इतकी वर्ष तिने हा डान्स केलेला नाही आहे आणि मग जर ती डान्स करायला गेली तर ती काहीतरी चुकणार, अडथळणार आणि तिला ते जमणार नाही हे मला समजलं होतं आणि त्यासाठी मी तिला डान्स करायला सांगितला. म्हणजे कसं आहे ना तिची इतक्या वर्षांची प्रॅक्टिस नाही आहे तर तिला तसं व्यवस्थित जमू शकणार नाही म्हणून हे केलं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की खरंच नम्रता, आतापर्यंत मला वाटत होतं की तुला डोकं नाही आहे, पण आज ते तू खरंच सिद्ध करून दाखवलं. तेव्हा मग ती म्हणते की मला तरी वाटतंय की आई सध्याच्या घडीला ना माझंच डोकं तुमच्यापेक्षा जास्त चालतंय. आता वल्लरी म्हणते की जास्त बोलतेस असं नाही वाटत आहे, ऐक अगं ईश्वरी आहे ती ईश्वरी, काहीही करू शकते. अगं जी गोष्ट तिने पहिले केली होती ती आत्ता करायला तिला इतकंसं काय कठीण जाणार आहे. आणि तसंही पहिल्या राऊंडला डोळे बंद होतेच तिचे, नव्हती सवय तिला, पण सवय नसली तरीही जिंकून दाखवलं ना तिने पहिल्या राऊंडमध्ये. तसंच आत्ताही आहे, तिला सवय नसली ना तरीही ती ते सगळं आत्ताही करून दाखवू शकते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, किती काही झालं तरीही त्या ईश्वरीला कमी समजण्याचा मूर्खपणा अजिबात करू नकोस. ती काहीही करू शकते इतकं ध्यानात ठेव, समजलं. जे काही करते ना ते सगळ्या गोष्टी तुला नोटीस कराव्या लागतील. म्हणूनच आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ईश्वरीला हे सगळं करण्याच्या मागे म्हणजे तिला इन्स्पायर करण्याच्या मागे लागू नको. एक गोष्ट तुला आता लक्षात आली पाहिजे, ईश्वरी डान्स करणार आहे ना ठीक आहे, पण जो डान्स करण्यासाठी ती तयार होणार आहे तर त्या तिच्या पायांवरच तिला उभं राहता आलं नाही तर काहीतरी करता आलं पाहिजे, असं म्हणून तिच्या डोक्यात ते विचार सुरू असतात. तर पुढच्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत आता ईश्वरीच्या पायांमध्ये अर्णव घुंगरू बांधत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याला विचारते की अर्णव सर हे काय करताय. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर डान्ससाठी घुंगरू बांधतोय पायामध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की पण आता कशासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की आत्ता म्हणजे मिस इंदौर तुला जर डान्स करायचा असेल स्पर्धेमध्ये तर तुला प्रॅक्टिस करायला नको का, त्यामुळे त्या प्रॅक्टिससाठी मी पायामध्ये तुझ्या घुंगरू बांधत आहे. असं ईश्वरीला आता तो बोलायला लागतो आणि ईश्वरीला आता कळत नसतं की कशाप्रकारे प्रॅक्टिस करायची. त्यानंतर वल्लरी ही देशमुखबाईला फोन लावते आणि म्हणते की माझ्या डोक्यामध्ये एक आता आयडिया आहे. तेव्हा ती देशमुखबाई म्हणते की फुलप्रूफ प्लॅन आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की ऐकून तरी घ्या आधी काय म्हणते ते. तेव्हा वल्लरी तिला तो सगळा जो काही प्लॅन आहे तो समजावून सांगत असते आणि तो प्लॅन आता देशमुखबाई ऐकत असते. ईश्वरीला डान्स करणार आहे पण तिला पायावर उभंच राहू द्यायचं नाही, हा सगळा तिचा प्लॅनिंग ती तिला समजावून सांगत असते. आणि मग हे ऐकून देशमुखबाई खूपच खुश होते. फायनली ईश्वरी स्पर्धेमधून बाद होणार याचा आनंद तिला झालेला असतो. तर ज्याप्रमाणे नम्रताचा आणि वल्लरीचा प्लॅन ठरलेला असतो त्याचप्रमाणे आता नम्रता ही भिंतीला काहीतरी चिकटवत असते दोरीसारखं आणि त्याचप्रमाणे जो साधा दोरा असतो ज्याने पाय कट होऊ शकतो असा दोरा ही ती त्या तिथे जिन्यांवरती लावते जेणेकरून ईश्वरीला तो दोरा जोरात लागावा. तर नम्रताला इथे तो दोरा बांधत असतानाच हाताला जरासा लागतो आणि मग ती खाली जाऊन बसते आणि मुद्दामच भाजी चिरण्याचे नाटक करत असते आणि आवाज देते की इशू जरा येतेस का गं खाली इथे. तेव्हा ईश्वरी जे वाळलेले कपडे असतात ते घेऊन खाली उतरत असते आणि खाली उतरत असताना आता तिथेच तिने मुद्दामच जिन्यांच्या इथे वल्लरी आणि नम्रताने प्लॅन केलेला असतो.
ईश्वरी आता आले ताई असं म्हणून खाली उतरत असते. तर ईश्वरीचं त्या दोरीकडे लक्ष जाणार का आणि नम्रताचा आणि वल्लरीचा हा प्लॅन यशस्वी होणार का, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.